तर मग या मालिकेच्या 13 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्जुन विचारत असतो कलाला, काय ग अद्वैतला झोप लागले का, बरं आहे का? यावरती कला सांगते नाही, खूपच ते अस्वस्थ आहेत. त्यावरती मग तेजस सांगतो आपण त्याच्याशी बोलूया का? यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कला की नाही, ते बहुतेक ना आराम करू दे. यावरती अर्जुन म्हणतो आपण कुमुद मावशीला शोधायला जाऊया. मग हे तिघ जण कुमुद मावशीला शोधायला निघतात. सायली ज्या वेळेला अद्वैतच्या रूममध्ये येते तेव्हा अद्वैत कुठेच नसतो. सायली अद्वैतला कॉल लावते तर अद्वैत आलेला असतो मंदिरामध्ये. मग सायली ताबडतोब मंदिरात येते आणि अद्वैतला भेटते आणि ती सांगते आपण देवाच्या इथे छानपैकी प्रार्थना करूया आणि कोणतीही चिंता करू नका, सगळं काही ठीक होणार आहे असं आता ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे कला इथे तिघही जण मंदिरात पूजा करायला जातात. तिकडे आता तेजस आणि मानसी आणि त्याचबरोबर अर्जुन पोहोचलेले असतात आणि कला त्यांना कॉल करते. कलाला भजनाचा आवाज ऐकू आलेला असतो आणि त्यानंतर हे तिघही जण जाऊन आता कलाला सोडवतात आणि मग आता कलाला घेऊन ते तिघही जण घरी येतात. अद्वैतला कला सापडल्यामुळे आनंद होतो. अर्जुन सांगतो चला आपल्याला चालायला पाहिजे ना. आणि मग आता कुमुद मावशीला आणि कलाला घेऊन सगळेजण घरी जायला निघतात. पण इथे एक घोळ झालेला असतो. महिपतने कुमुद मावशीला त्या घरात पाठवत असताना ती फेक कुमुद मावशी असते. त्यांनी फेक कुमुद मावशीला पाठवलेलं असतं आणि खरी कुमुद मावशी लपवून ठेवलेली असते. महिपतचा डाव हा असतो की ती फेक कुमुद मावशी त्या घरात जाईल आणि फेक कुमुद मावशी त्या घरामध्ये गेली की मग आता तिकडे ती सगळ्यांच्या जेवणामध्ये विष कालवणार आणि सगळ्यांना मारणार. हा महिपतचा प्लॅन असतो. अर्जुन सायलीला बिलकुल माहिती नसतं की ते फेक कुमुद मावशीला घेऊन गेलेत. इकडे आता पूर्णाजी सांगत असते कल्पना, अगं अर्जुन कुठे आहे? कल्पना म्हणते मी पूजेचं ताट तयार करत होते. यावरती मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते अगं पण अर्जुन कुठे आहे? अर्जुनचा काही फोन वगैरे? मला तर खूपच चिंता वाटते आहे. तोपर्यंत अर्जुन, सायली आणि इकडे कला आणि कुमुद मावशीला घेऊन येतात. यावरती मग आता सांगायला लागते पूर्णाजी ही कोण आहे? यावरती सायली सांगायला लागते या कुमुद मावशी आहेत. या कुमुद मावशी आहेत. या कुमुद मावशींनी म्हणजे मानसी तेजस यांना शोधायला आले होते असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते अच्छा. असं म्हणत असतानाच मग आता इकडे तोपर्यंत ही फेक कुमुद मावशी आता एका गेस्ट रूम मध्ये राहणार असते. तोपर्यंत पूर्णाजी सांगते सगळ्यांनी तुम्ही आराम करून घ्या. इकडे आता कला आणि अद्वैत हे दोघं पण आलेले असतात आणि विमल त्यांना त्यांची गेस्ट रूम दाखवते. सगळेजण आराम करण्यासाठी निघतात आणि पूर्णाजी म्हणते जे झालं गेलं ते जाऊ दे, तुम्ही आता जरा फ्रेश होऊन घ्या बरं, तुम्हाला आरामाची गरज आहे. मग सगळेजण ज्या वेळेला आराम करण्यासाठी निघून जातात तोपर्यंत इकडे आता सायली मधुभाऊंना सांगते मधुभाऊ तुम्ही सुद्धा आज इथेच थांबा, कारण ना आज तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही किती दगदग करताय, उद्या इथे आता प्रोग्राम आहे की नाही, तर या प्रोग्रामच्या इथे आता तुम्ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मधुभाऊ म्हणतात हे बघ साऊ बाळा, मला न माझे खूप कामं आहेत, त्यामुळे तू न मला ते थांबण्याचा आग्रह करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते बरोबर आहे, तिकडे तुमची छोटी छोटी लेकरं तुमची वाट पाहत असतील ना आणि म्हणूनच तुम्ही आता जाल तिकडे, बरोबर आहे, ठीक आहे. तुमच्या छोट्या लेकरांना तुम्ही आता तिकडे करा, तुमच्या लेकरांना तुमच्याशिवाय चैन पडणार नाही मला माहिती आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या लेकरांची काळजी घ्या. पण मी एक सांगू का मधुभाऊ तुम्हाला, तुम्ही ना म्हणजे मला असं खूप विचार करताना दिसतंय. यावरती मधुभाऊ म्हणता साऊ बाळा तू तर मला उलट थकलेली दिसतेस. सायली म्हणते मधुभाऊ खरं तर मला खूप झोप आलेली आहे, मला झोप आले, पण खरं सांगू का तर ना आता इतकी कामं आहेत ना की ही कामं उरकल्याशिवाय मला जमणारच नाहीये. उद्याची पूजेची तयारी आहे, अनेक गोष्टी आहेत आणि सगळं प्रोग्राम सागर संगीत पार पडायचं आहे. झोप आली असली तरी सुद्धा झोपून चालणार नाहीये असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे मधुभाऊ विचार करायला लागतात, नाही काही झालं तरी मला आत्ता सध्या साऊबाळाला खरंच काही सांगायलाच नको आहे, कारण ना सायलीला आत्ता जर का मी काही बोललो तर उगाच
ती विचार करत बसेल आणि आधीच तिला तिच्या भूतकाळाची खूपच चिंता वाटते. तिचा भूतकाळ हा खूप कठीण आहे आणि तिला या सगळ्यामध्ये खूप चिंता वाटते आणि आधीच मी तिला काहीच बोलू शकत नाही. मी आधी ठोस माहिती काढतो आणि त्यानंतर मगच आता साऊबाळाला या सगळ्यामध्ये मी आता नंतर बोलतो असं म्हणत मग मात्र आता इकडे मधुभाऊ तिला जवळ घेतात आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतात. ज्या वेळेला मधुभाऊ तिला जवळ घेऊन हात ठेवतात त्यावेळेला सायली म्हणते, मधुभाऊ काय झालं, तुम्ही असं का म्हणजे एकदम हे करताय, रिॲक्ट करताय. यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, साऊबाळा खरं सांगू का तर म्हणजे ना म्हणजे काही नाही आहे, आहेत माझ्या मनात काही गोष्टी, पण सांगेन मी त्या तुला वेळ आल्यावरती असं म्हणत मधुभाऊ सध्या तरी काही नाही असं आता सायलीला सांगतात खरे, पण त्यांच्या डोक्यात अनेक विचार चालू आहेत हे मात्र सायलीला समजलेलं असतं. काहीतरी मधुभाऊ विचार करतायत, पण सध्या तरी आता तिला सुद्धा वेळ नसतो की मधुभाऊंना काही विचारू दे किंवा मधुभाऊंना काहीतरी बोलू दे. हा विचार नसल्या कारणाने ती काहीच बोलत नाही आणि मधुभाऊ निघून जातात. सायली विचार करते, मी जरा निवांत झाले की मधुभाऊंशी या विषयावरती नक्कीच मी बोलेन असं आता ते म्हणायला लागते. तोपर्यंत इकडे आता फेक कुमुद मावशी बसलेली असते आणि ती वेड्यासारखी बडबडत असते आणि त्याच वेळेला महिपत सांगत असतो, गायत्रीबाई तुमच्यामुळे माझं खूप मोठं काम हलकं झालेलं आहे. सोन्याचं अंड देणारी तुमची ही कुमुद मावशी मला उपयोगाला ठरलेली आहे. म्हणजे मी त्या खोट्या कुमुद मावशीला तिकडे पेरलेलं आहे ना, ती खोटी कुमुद मावशी सगळ्या सुभेदारांची वाट लावेल. एकदा जेवणात काय ते मिक्स करेल आणि त्यानंतर सगळ्या सुभेदारांची वाट लावून टाकेल असं म्हटल्यावरती मग आता गायत्री सांगायला लागते, कसं आहे हा न देण्या घेण्याचा प्रवास आहे, तुम्ही द्या मी देणार, तुम्ही द्या मी देणार असं म्हणत असतानाच इकडे आता फेक कुमुद मावशी जी आता सुभेदारांच्या घरात आले तिला आता तेजस आणि मानसिक एनकेन प्रकारे काही प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात, पण खोटार दिसती ती आता खोटं बोलत तिकडे काहीही सांगत नसते किंवा कोणत्याही प्रकारचा कुणालाही थांगपत्ता लागू देत नसते. आणि आता त्यावेळेला मधुभाऊ तिकडून बाहेर पडतात आणि ते विचार करतात, काय करू मी साऊबाळाबद्दलचा कोणता ठोस पुरावा शोधू जेणेकरून मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी पुरावा भेटेल आणि मी साऊबाळाला ठामपणे सांगू शकेन, आत्तापर्यंत माझ्या साऊबाळावरती अनेक अन्याय झालेले आहेत आणि आत्ता मी अन्याय हे सहन करणार नाही. काही झालं तरी सुद्धा हा अन्याय मला आता सहन करता येण्यासारखा नाहीये. काय करू असं मधुभाऊ विचार करत असतात आणि त्याच वेळेला ते विचार करतात, नक्कीच त्यांना आता एक उपाय सापडलेला असतो. मधुभाऊ विचार करायला लागतात की मला खरं तर आता अन्नपूर्णा मॅडमना माझ्या साऊबाळाचा लहानपणीचा फोटो दाखवला तर नाही मग ते लगेचच ओळखतील की हीच माझी तन्वी आहे म्हणून. माझ्या साऊबाळाने जो काही आत्तापर्यंत अन्याय सहन केलाय आता यापुढे मी तिला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी माझी साऊबाळ आता इकडे तन्वी तिचे आई वडील जिवंत असताना आता इकडे ती अनाथासारखी वावरणार नाही. मी आत्ताच्या आत्ता आश्रमात जातो, तिचा फोटो शोधतो, तो अन्नपूर्णा मॅडमकडे घेऊन जातो, अन्नपूर्णा मॅडमना तो फोटो दाखवतो आणि त्यानंतर अन्नपूर्णा मॅडमना आपसुकच समजून जाईल की हीच आपली तन्वी आहे असं म्हणत मग मधुभाऊंनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. धावत पळत तिकडी आता गाठोडी शोधण्यासाठी मधुभाऊ निघालेले असतात. मधुभाऊ ज्या वेळेला आश्रमाच्या दिशेने निघतात त्यांच्या मनात एक हुरूप येतो. इकडे सायली आता आपल्या रूममध्ये येते आणि ती सगळा पसारा उरकत असते. त्यावेळेला अर्जुन सायलीला सांगायला लागतो, सायली अगं किती त्रास करून घेशील, जरा तरी आराम कर की. सायली म्हणते, अर्जुन सर अहो कसला आराम, पूजेची सगळी तयारी करायची आहे आणि त्यामुळे आराम करून चालणार नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, अगं असं काय करते, जरा तरी बस. यावरती सायली सांगायला लागते, नाही बसायला बिलकुल वेळ नाहीये. खरं सांगू का तर मधुभाऊ आले होते आणि मधुभाऊ आता इकडे मला खूपच चिंतेमध्ये दिसले. म्हणजे आता मधुभाऊंचा त्यांना ना इतका त्रास काहीतरी होत होता, माझ्याशी नीट बोलले पण नाहीत. अर्जुन म्हणतो, अगं मग तू विचारलं नाहीस का. त्यावरती ती सांगायला लागते, मी विचारण्याचा खूप प्रयत्न केला
पण त्यांच्या डोक्यात काय चाललंय मला खरंच काही कळलं नाही आणि ते खूप अस्वस्थ होते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुला जर का त्यांची चिंता वाटते ना तर तू एक काम कर, तू न त्यांना आता ते भेटतील ना नंतर तुला निवांत जेव्हा त्यावेळेला त्यांना विचार, चालेल ना. यावरती सायली म्हणते हो आता मला तेच करावं लागणार आहे असं सायली म्हणते. आणि त्यानंतर मग सायली विचार करत असते काय मधुभाऊंना सांगायचं असेल काय माहिती. तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ येतात. मधुभाऊ ज्या वेळेला आपल्या रूममध्ये येतात आणि त्याच वेळेला मधुभाऊ आल्यावरती ते इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध करायला लागतात. मधुभाऊ शोधाशोध करत असतात आणि त्याच वेळेला ते विचारतात कुठे गाठोडं ठेवलंय, हा इथे आहेत का सगळी गाठोडी. मधुभाऊ त्या आता सगळी म्हणजे त्याच्यामधली सगळी गाठोडी काढतात आणि एक एक करत सगळी गाठोडी ते आता निवांतपणे बघायला लागतात. ज्या वेळेला मधुभाऊ एक एक करत गाठोडी काढायला लागतात त्यावेळेला बाकी सगळ्यांची गाठोडी मिळत असतात, सायलीचं गाठोडं काही भेटत नसतं. कुठे ठेवलंय सायलीचं गाठोडं, कुठे ठेवलंय सायलीचं गाठोडं त्यांना काही कळतच नसतं. माझ्या साऊबाळाचं गाठोडं गेलं तरी असं कुठे असं म्हणत मधुभाऊ सगळीकडे वेड्यासारखं ते गाठोडं शोधत असतात पण गाठोडं काही सापडत नसतं. आणि तितक्यात तिथे कुसुम येते. मधुभाऊ काय शोधताय तुम्ही, काय हवंय तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात काय नाही सायलीचं गाठोडं शोधतोय, कुठे गेले काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावरती कुसुम सांगायला लागते मधुभाऊ मी देऊ का शोधून ते गाठोडं. यावरती मधुभाऊ म्हणतात चल बाजूला हो, सारखं आपलं तुझं मध्ये मध्ये मध्ये. मधुभाऊ या इतकं चिडलेलं कुसुमने कधीच पाहिलेलं नसतं. मधुभाऊ खूपच आता चिडलेले असतात आणि पॅनिक सुद्धा झालेले असतात आणि त्याचमुळे आता ते अशा प्रकारे वागत असतात. पण त्याच वेळेला कुसुम विचार करते काय झालंय नक्की ह्यांना, इतके चिडचिड करण्यासाठी काय झाले काहीच कळत नाहीये असा ती विचार करायला लागते. बरं हे सगळं होत असताना मधुभाऊंना फायनली ते गाठोडं सापडत नाही आणि कुणी इथलं गाठोडं गायब केलं असेल, यामागे कोणाचा हात असेल असं मधुभाऊ विचार करत असतात आणि कुसुमवरती चिडतात. तोपर्यंत मग आता इकडे आपल्याला सुभेदारांच्या घरामधला सीन दाखवला जातो. कृष्ण जन्माष्टमीची तयारी चालू असते आणि कृष्ण जन्माष्टमीची तयारी चालू असताना इकडे आता सगळं चांदेकर परिवार आलेला असतो. चांदेकर परिवार ज्या वेळेला आता सुभेदारांच्या घरामध्ये एंटर करतो त्यावेळेला चांदेकर परिवार आल्यावरती पूर्णाजी सगळ्यांचं स्वागत करते. भाल्या भाल्या ये आलास का तू असं ती म्हणायला लागते. तोपर्यंत आबा आता एंटर करतात आणि पूर्णे तू तर काय आहेस तशीच आहेस म्हणायचं असं म्हणत दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात. आणि त्यानंतर सरोज इकडे नैना रोहिणी हे सगळे आलेले असतात. अस्मिता सगळ्यांचं स्वागत करते आणि त्यावरती पूर्णाजी सांगायला लागते काय रे भाल्या तुझ्या केसाची तर पार सुत्तरफेणी झालेली आहे. यावरती आता सांगायला लागतात इकडे आबा कसं आहे ना आनंद घेत राहायचा पूर्णे दुसरं काय. यावरती ती म्हणते मग काय आणि आपल्यासारखी माणसं असतील तर काय बघायलाच नको. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता फोन येतो तो म्हणजे प्रतापला. प्रताप सांगायला लागतो उद्याची सगळी तयारी झालेली आहे आणि उद्याच्या तयारीसाठी जे डान्ससाठी मेंबर बोलवले असतात म्हणजे ते आजच्या कार्यक्रमाचे डान्सचे मेंबर त्यांची अचानक गाडी बंद पडलेली असते आणि ते डान्ससाठी येऊ शकणार नाही असा त्यांचा निरोप असतो. त्यावरती मग प्रताप म्हणतो असं कसं, अहो मग आता आम्ही काय मॅनेज करायचं. कल्पना सांगायला लागते काय झालं. यावरती प्रताप म्हणतो अरे डान्ससाठी जी लोक येणार होती ना ती लोक डान्ससाठी येतच नाहीयेत. प्रतिमा म्हणते मग आता आपण, कल्पना सांगते आता आपण काय करायचंय. यावरती मग आता सांगायला लागतो प्रताप म्हणायला लागतो तेच मला काही कळत नाही की आता आपण काय करायचंय. त्यावरती सायली सांगायला लागते मला काय वाटतं बाबा आम्ही जर का डान्स केला तर तुम्हाला चालण्यासारखं आहे का असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला सांगते हो हो आम्ही छानपैकी डान्स नक्कीच करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात म्हणजे बाकी सगळे म्हणाले आम्हाला काय हरकत असणार आहे, आम्हाला चालणार आहे जर का डान्स केला तर आम्हाला चालणार आहे असं आता ते म्हणायला लागतात. त्यानंतर मग आता कला मानसी आणि आता इकडे सायली ह्या तिघी जणी ह्या प्रोग्रामचा डान्स करण्यासाठी तयार होतात आणि पूर्णाजी म्हणते चल उगाचच आपण टेन्शन घेत होतो आता सगळं नीट होणार आहे, छानपैकी डान्स सागर संगीत पार पडणार. मग आता ठरतं की या तिघी जणी डान्स करणार आणि त्यांच्यासोबत अर्जुन
तेजस आणि त्याचसोबत आता इकडे अद्वैत हे तिघही डान्स करणार. मानसीने होकार दिल्यावरती जरा तरी आता इकडे थोडंसं तेजसला आश्चर्यच वाटतं, कारण मानसी आणि तेजस यांचं अजूनही पटत नसतं. त्याच्यासोबत डान्स करायला ती तयार होते. बरं, आता डान्ससाठी सगळेजण इकडे तयार होतात आणि त्यामुळे लगेचच आता खूप आनंदाचा क्षण असतो आणि सगळेजण बसलेले असतात. त्यासाठी अनामिका स्टेजवरती येते आणि ती सांगायला लागते, अटेन्शन अटेन्शन, शांत बसा शांत बसा. आबा म्हणतात, हे काय, ही तर आमच्यावरती जोर जबरदस्तीच आहे, काय चाललंय. यावरती ती म्हणते, मी होस्ट आहे की नाही, मी तुम्हाला सांगणार, मी सांगणार, सगळ्यांनी शांत बसा. आता पहिला डान्स आपला कोणता आहे हे सगळ्यांनी गेस करा बरं. असं म्हटल्यावर ती सगळेजण अर्जुन सायली अर्जुन सायली अर्जुन सायली असं आता म्हणायला लागतात. त्यावरती ती म्हणते, हो बरोबर गेस केलेलं आहे आणि आता अर्जुन सायली यांचा डान्स होणार आहे. मग अर्जुन सायली छानपैकी स्टेजवरती येतात आणि त्यानंतर स्टेजवरती अक्षरशः आग लावतात. दोघंजण जन्माष्टमीच्या गाण्यावर सुंदर प्रकारे डान्स करायला लागतात आणि त्यानंतर लगेचच आता इकडे डान्समध्ये सगळेजण रममाण झालेले असतात आणि कला आणि सायलीने अगदी स्टेज दणदणून सोडलेला असतो. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. कला आणि अद्वैत हे दोघं जण, अद्वैत आणि आता सायली, इकडे सगळ्यांचा छानपैकी डान्स चालू असतो. अर्जुन आणि सायली डान्स करत असतात आणि त्यानंतर मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो. इकडे घाबरलेला असतो राहुल आणि तो सांगत असतो, तुम्ही काय प्लॅन केलाय, हा जर का प्लॅन उघडकीला आला ना की खोट्या कुमुदला तिकडे पाठवून सगळ्यांना मारण्याचा, तर आपलं काही खरं नाहीये. त्यावरती गायत्री म्हणायला लागते, राहुल तू जरा तरी शुभ बोल की. राहुल म्हणतो, ज्याच्या बुडाखाली आग लागले ना त्याला शुभ नसतं बोलता येत. तुमचा जर का हा प्लॅन फ्लॉप झाला ना तर इथे मला अडकून पडायला लागेल. यावरती आता इकडे महिपत म्हणतो, काही होणार नाहीये. ही म्हातारी जी आपल्याला आता हुकमाचा एक्का आहे, खोटी म्हातारी तिकडे पोहोचलेली आहे. तिने आत्तापर्यंत जेवणामध्ये सगळं मिक्स करून यांना आता असा काही बॉम्ब फोडेल ना की ज्या वेळेला आता इकडे दहीहंडीचा प्रोग्राम असेल त्यावेळेला सगळेजण मृत्युमुखी पडलेले असतील. सुभेदारांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या पोटामध्ये विष गेलेलं असणार आहे. प्रत्येकाच्या पोटात विष जाऊन प्रत्येक जण आता मृत्युमुखी पडणार आहे आणि त्यासाठी गायत्री तुमचे जितके आभार मानू तितके आभार कमी. इकडे तोपर्यंत अर्जुन सायलीचा डान्स परफॉर्मन्स झालेला असतो. ज्या वेळेला अर्जुन सायलीचा डान्स परफॉर्मन्स होतो त्यावेळेला सगळेजण त्यांच्या डान्सची तारीफ करायला लागतात. त्या इकडे आता अस्मिता सांगायला लागते की मीच ह्यांना डान्स शिकवला, माहिती नाहीये का. यावरती कल्पना म्हणते, अस्मिता अगं इथे घरातले पण मेंबर आहेत, फक्त आता बाहेरच्यांच्या समोर बोलशील तर ठीक आहे, तुला अर्जुनने डान्स शिकवला हे सगळं आम्हाला माहिती आहे, तू नाही अर्जुनला डान्स शिकवलास. असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, हो ग मी आपली थोडीशी गंमत केली बस, बाकी काही नाही. असं म्हणत असताना मग आता इकडे मानसी आणि तेजस या दोघांचा डान्स परफॉर्मन्स होतो. दोघंही जण खूप छान डान्स करतात आणि त्यानंतर आता सगळे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दोघांना जल्लोष करतात. इकडे तोपर्यंत मग आता राहुल घाबरलेला असतो. राहुल घाबरलेला असतानाच आता इकडे तो म्हणतो, तुमचा प्लॅन फ्लॉप गेला तर मला तोंडावरती पाडाल, मला ह्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊ नका. यावरती गायत्री चांगलीच चिडते आणि राहुल तुझी नायरी जरा बंद कर. तेवढ्यात राहुलला नैनाचा कॉल येतो. काय रे राहुल, कुठे आहेस तू, काय चाललंय काय तुझं, कला तर तुझ्या तावडीतून सुटून आली ना. यावरती राहुल म्हणतो, तू माझं डोकं खाऊ नकोस, तू कुठे आहेस. यावरती ती सांगायला लागते, मी इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आहे. आता राहुलला हे माहीत नसतं की सुभेदारांच्या घरामध्ये त्याची आई पण आहे आणि सगळ्यांना त्यांनी आता जे काही खायला सांगितलंय त्याच्यामध्ये त्याची आई आणि बायको सुद्धा आहे. आणि महिपत फोन कट करायला लावतो. राहुलला कळत नसतं नक्की काय चाललंय ते. तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वैत यांचा डान्स सुरू होतो. कला आणि अद्वैत खूप सुंदर डान्स करतात आणि त्या दोघांचा डान्स सुद्धा खूप छान होतो. त्या दोघांचा डान्स झाल्यावरती मग आता तिन्ही कपल एकत्रितपणे डान्स करतात. तिन्ही कपलचा एकत्रितपणे डान्स होत असतो. त्याच वेळेला अर्जुनच्या रूममध्ये एक भावलं ठेवलेलं असतं आणि त्या भावल्यामध्ये एक नोट असते की तुझ्या घरात बॉम्ब ठेवलाय, बॉम्ब फुटणार, सगळे मरणार. महिपत त्याला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आता इकडे अर्जुनने बॉम्बच्या मागे लागावं आणि आता या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हावं. आता अर्जुन बॉम्ब शोधण्यासाठी बॉम्ब स्क्वॉड बोलवतो. अर्जुनच्या सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब स्क्वॉड शोधला जातो पण कुठेच बॉम्ब नसतो आणि त्यामुळे आता इकडे पुन्हा एकदा ही खोटी धमकी लक्षात येते. पण आता जन्माष्टमीच्या दिवशी जेवणामध्ये विष घालण्याचा प्लॅनचं काय होणार
हे उद्याच्या भागातच कळणार आहे.